कार्तिक सरांच्या पाया पड आणि माफी माग सरांची। भाऊजी नका ना मारू यांना। कार्तिक सरांची माफी माग। भाऊजी कार्तिकने काय एकट्याने माफी मागायची? तो एकटा आहे का यामध्ये? तुम्ही लग्न लावून दिलं ना आमचं, आणि आता गप्प उभं राहून कार्तिकला माफी मागायला सांगताय? बाबा, आई, सासूबाई, मी आणि कार्तिकने लग्न झाल्यानंतर ठरवलं होतं की तुम्हाला येऊन सगळं सांगायचं, तुमचा आशीर्वाद घ्यायचा। तुम्ही रागावला असतात ना तर तेही ऐकायची तयारी होती आमची, पण भाऊजींनी बाबांच्या तब्येतीचं कारण पुढे करून ना आम्हाला हे सगळं लपवायला लावलं। बरोबर आहे ना भाऊजी? आणि आम्हाला आपापल्या घरी राहायचा सल्ला दिला। आम्ही तुम्हाला येऊन सगळं सांगणारच होतो, पण यांच्या सल्ल्यामुळे आम्ही गप्प बसलो आणि तुम्हाला काही सांगितलं नाही। काय चुकीचा सल्ला दिला साळगावकरांनी? तुला माहितीये तू हरवलीस असं वाटलं होतं बाबांना, आणि बाबा खूप टेन्शन मध्ये होते, हवालदिल झाले होते, ते खरंच खूप आजारी होते। आम्हाला घरी कोणाला सांगितलंही नव्हतं, त्यांनी एकट्यानेच टेन्शन घेतलं होतं। जेव्हा साळगावकर घरी आले ना तेव्हा त्यांचं बीपी शूट झालं होतं। मग अशा परिस्थितीत ते कसं सांगणार होते तुमच्या लग्नाबद्दल? त्यांना तुमच्या लग्नाबद्दल कळलं असतं तर बाबांना काय झालं असतं काय माहित। मग काय चुकीचा सल्ला दिला साळगावकरांनी? त्यांनी जे सांगितलं ना ते त्या क्षणी योग्यच होतं। दीपू, आता या चर्चेला अर्थ नाहीये। ते व्हायचं ते होऊन गेलं, आता चर्चा करून काही साध्य होणार नाही। कार्तिक सरांची माफी माग। दीपू, माझी कोणीही माफी मागू नका, कारण दोष तुमचा नाहीच आहे, दोष माझा आणि मालतीचा आहे। कारण आम्ही तुझ्या संगोपनात पालक म्हणून कुठेतरी कमी पडलेलो असणार, म्हणूनच तुला हे असलं कृत्य करण्याची बुद्धी झाली। कार्तिकराव, तुम्ही सुद्धा आम्हाला माफ करा, पण तुमच्यासारख्या उर्मट, उन्हाळ, बेजबाबदार मुलाला मी माझी मुलगी द्यायला नकार दिला। आणि दीपू, तुम्ही मला माफ कर, कारण तुझ्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला। माफ करा मला तुम्ही सगळ्यांनी। प्लीज असं बोलू नका बाबा, प्लीज।
तुझ्याबद्दल काय बोलू रे मी? तू विश्वास होतास माझा. तरी माझ्या मुलीचं लग्न या मुलाशी लावण्यासाठी पुढाकार घेतलास तू. एकदाही तुझ्या मनात विचार आला नाही मला काय वाटेल याचा? तुला माझा विद्यार्थी म्हणायची लाज वाटते. सर, तुमच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं आम्हाला. पण सानिका म्हणते ते खरं आहे सर. लग्नाबद्दल आत्ता कोणाला काही सांगू नका असं मीच त्या दोघांना सांगितलं होतं. कारण सर, मी सगळं खरं सांगायला आलो होतो, पण त्यावेळची तुमची तब्येत पाहून मला असं वाटलं तुम्हाला धक्का पचवता नाही येणार म्हणून. तुझं कृत्य लपवायला तू स्वतःला देत असलेलं हे कारण आहे. हे सगळं कळल्यावर माझी काय अवस्था आहे हे बघतोस ना तू. बाबा, तुम्ही प्लीज यांची सुद्धा बाजू समजून घ्या ना. हो, तुम्हाला कमीत कमी त्रास व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. मान्य, आम्ही लपवलं तुमच्यापासून, पण आम्ही थोडा वेळ घेत होतो तुम्हाला सगळं सांगायला. थोडा वेळ? खूप उशीर केलात. खूप उशीर केला तुम्ही. या सगळ्याचा त्रास व्हायचा तो झालाच की मला. जास्त त्रास झालाय. तुम्ही यात सगळे सहभागी आहात याचा. खूप फसवणूक केली तुम्ही माझी सगळ्यांनी. सर, आम्हाला तुम्हाला दुखवायचं नव्हतं सर. मला प्लीज माफ करा. लवकर चुकीला माफी असते, पापाला प्रायश्चित्त. आणि तू पाप. देशपांडे सर, ताई, जे झालंय ते झालंय. आता चिडून राग करून काहीच उपयोग नाहीये. आपण मोठे आहोत म्हणून या सगळ्यावर काहीतरी उपाय काढायला हवा, एवढंच म्हणायचंय मला. तुम्ही प्लीज त्रास करून घेऊ नका. त्रास नका करून घेऊ? कसा त्रास नका करून घेऊ? अहो, सानू जेव्हा जन्माला आली होती ना, तेव्हा ते एवढ्याशा जीवाला हातात घेऊन खूप स्वप्न पाहिली होती. सानू मोठी झाल्यावर हे करेल ते करेल, भविष्यात खूप यशस्वी होईल. एका सेकंदात तिने आमची सगळी स्वप्न धुळीला मिळवली आहे.
तुमच्या मुलाच्या नादी लागून काय म्हणाली आम्हाला माहितीये, आमचा तिच्यावर काही हक्कच नाहीये. इतका सहज संपतो का हो पालकांचा मुलांवरचा हक्क? आणि हक्क हक्क म्हणजे तरी काय? आमचं प्रेम ना, मग जर आमचं तिच्यावरचं प्रेमच संपलंय ना, तर पालक म्हणून आमची सगळ्यात मोठी हार आहे ही. हो मालती, पालक म्हणून आपण संस्कारात कमी पडलो हे मान्य करायलाच लागेल. सर प्लीज सर, प्लीज असं बोलू नका सर. सर तुम्ही कुठेच कमी नाही पडलात सर. इथे जर कोणी कमी पडलं असेल तर ते आम्ही आहोत सर. तुम्ही कमी पडूच शकत नाही. सर मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या सर, मी ती भोगायला तयार आहे. पण प्लीज सर, यातून आता काय मार्ग काढायचा आहे हे तुम्हीच आम्हाला सांगा प्लीज. सर प्लीज असे गप्प राहू नका सर. सर बोला ना. आता निर्णय घेण्यासारखं काही उरलंच नाही साळगावकर. तुम्ही तर सगळेच निर्णय घेऊन बसला आहात. आम्ही ते शिरसावंदी होऊन ते स्वीकारायचे इतकंच बाकी आहे. असं नाहीये सर. सर निर्णय आता तुम्ही घ्यायचा प्लीज. आमच्या निर्णयाला काही अर्थ नाहीये सर. तुझ्या निर्णयाला अर्थ नाही असं जर म्हणतो तर एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी जो निर्णय घेतलास त्याचं काय? हे मी तुझ्यावर केलेले संस्कार असू शकत नाहीत. या घरचे संस्कार असणार हे. आज तुझी गुरुभक्ती, तुझी सभ्यता याचा बुरखा फाटून तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलाय. बस सर, बस. आता हे अति होत आहे. आई हे बघा, यापुढे माझ्या मुलाबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी. तो तुमची माफी मागायला आला होता त्यांनी न केलेल्या चुकीसाठी. तरी तुम्ही त्याला वाटेल तसं बोलताय का? तुम्ही कार्तिकला बोला ना, मारा झोडा काय वाटेल ते करा, मी काही बोलणार नाही. कारण त्यांनी चूक केली आहे, चुकलाय तो. पण माझ्या इंद्रजीतला वाटेल तसं बोललेलं मी खपवून घेणार नाही. आई तुमच्या तब्येतीची काळजी म्हणून तरी लग्नाबद्दल काही सांगितलं नाही असं म्हणाला ना तो. मग तो खरंच बोलतोय. हो, तुमची भक्ती करतो तो. मग तुमच्याशी का खोटं बोलेल तो? का फसवेल तुम्हाला? सर अख्खं जग खोटं बोलेल, अख्खं जग चुकेल, पण माझा इंद्रजीत कधीच नाही चुकणार. आई माझा विश्वास आहे.
असा आंधळा विश्वास काय कामाचा आहे ताई? बघताय ना तुमच्या आंधळ्या विश्वासाने काय केलंय आज ते. माझ्या मुलावरचा विश्वास आंधळा नाहीये, तुमच्या मुलीवरचा विश्वास आंधळा आहे. बघताय ना काय झालंय ते. हो, आमची सानू तुमच्या कार्तिकच्या नादाला लागून आंधळं प्रेम करून बसली, पण तुमच्या दोन्ही मुलांनी तुमचाही विश्वासघात केलाय आणि आमचाही, आणि तेही अगदी जाणून बुजून ठरवून. बस पुरे. आरोप प्रत्यारोप आता खूप झाले. माझा निर्णय झालाय. ज्यांना माझे संस्कार आणि तत्व मान्य नाहीत, ती जुगारून जे माझ्या विरोधात वागतात, त्यांना या घरात जागा नाही. एक शब्द बोल नकोस. ज्या मुलीला वडिलांचा हक्क आणि प्रेम माहित नाही, ती मुलगी माझी असू शकत नाही. आजपासून मी जगाला सांगेन, माझ्या फक्त 2च मुली आहेत. एक मुलगी मेली माझ्यासाठी. यापुढे सानिकाला माझ्या घरात राहण्याचा काहीही अधिकार नाही. बाबा दीपू बाजूला हो. दीपू बाजूला हो. बाबा प्लीज ताईला घराबाहेर काढू नका. नशीब समज तिला फरफटत नाही काढले बाहेर. बाजूला हो. बाबा प्लीज तिची अवस्था नाही आता घराबाहेर मला जाण्याची. काही फरक पडत नाही. दीपू बाजूला हो. बाबा ती आई होणार आहे.